जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रो, आज आपण टॉपिक चालू करणार आहे ऑसिलेशन्स। आता हा ऑसिलेशन चॅप्टर शिकण्यासाठी आपल्याला काही कन्सेप्ट माहित पाहिजे। ते अगोदर रिव्हिजन करू आपण। पहिला कन्सेप्ट आहे लिनियर मोशन। You know the linear motion, the motion of body along a straight line, that is called a linear motion. Very simple. Second concept, angular motion. Angular motion म्हणजे काय? The motion of the body. That means, for example, body revolves about some fixed point. Suppose this is center. Suppose this body revolves along circumference of circle. That is about some fixed point. At that time, the motion is angular motion. Again, which angular motion? If body rotates about itself, that is also angular motion. That means in angular motion body revolves about a fixed point or body revolves about its own axis, that is angular motion. मग लिनियर मोशन, अँग्युलर मोशन शिकल्यानंतर आपल्याला माहित पाहिजे व्हॉट इज अ पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशन, द मोशन इज सेड टू बी पिरियडिक. अशी डेफिनेशन शिकण्या अगोदर आपण पिरियडिक मोशन चा कन्सेप्ट बघा. समजा this is center of circle. Body moves along circumference of circle with constant speed. You have studied in 11th standard, that is UCM. This is periodic motion. That means the motion which repeats itself around the same path again and again, and the speed is constant. That is called as periodic motion. UCM is a periodic motion. Uniform circular motion is a periodic motion. आता periodic motion, आता periodic motion मध्ये आपल्याला पाथ रिपीट्स असतोय अगेन अँड अगेन. आता ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला ऑसिलेशन्स चा स्टडी करायचा आहे. ऑसिलेशन चा स्टडी करण्यासाठी ऑसिलेशन ची डेफिनेशन माहित पाहिजे. ऑसिलेशन डेफिनेशन काय आहे? ऑसिलेशन ची डेफिनेशन. तर समजा हा सिंपल पेंडुलम आहे. Here is bob. हा जर आपण ह्या साइडला घेतला, इथला bob that is small sphere इथे घेतला आणि इथून सोडून दिला तर डोळ्यासमोर आणा. ही पोझिशन इकडे घेतल्यानंतर अशी होईल. इथून bob सोडला तर इथं ते थांबव जाईल नाही तर मला इकडे येईल. That means this is ऑसिलेशन. म्हणजे काय? तर इथून बॉडी सोडल्यानंतर इकडे येते आणि परत त्याच ठिकाणी जाणे. आता एक ऑसिलेशन बनायचं बघा. वन ऑसिलेशन, सेकंड ऑसिलेशन, थर्ड ऑसिलेशन अँड सो ऑन. मग ऑसिलेशन म्हणजे काय? ऑसिलेशन म्हणजे अ बॉडी परफॉर्म्स द सेम सेट ऑफ movements not moments, again and again. One such
path. One such path. The body moves along the same path again and again. समजा इथून इथं एक पाथ, परत इथून इथं दुसरा पाथ. वन सच मुवमेंट, त्यातली एक मुवमेंट म्हणजे इथनं बॉक्स काढत आला, इथं आला, इथं गेला, ही एक मुवमेंट झाली. हा एक सेट झाला मुवमेंटचा. परत हा दुसरा सेट, परत इथून तिसरा सेट, म्हणजे इथून इथं आलं, तिकडे गेलं, फर्स्ट सेट, सेकंड सेट, थर्ड सेट. म्हणजे बॉडी परफॉर्म्स द सेम सेट ऑफ मूवमेंट्स अगेन अँड अगेन. वन सच सेट इज कॉल्ड ऑसिलेशन. आता समजा मी इथून काढतो, सेम सेट ऑफ मूवमेंट्स अगेन अँड अगेन. एक सेट जो असतो त्याला ऑसिलेशन म्हणायचं. आता सिंपल पेंडुलम, समजा ही स्ट्रिंग आहे, इथं बॉब अडकवलाय समजा, आणि आता ही मीन पोझिशन इकडे गेली की एक्स्ट्रीम पोझिशन. इथून समजा इथं बॉब डिस्प्लेस केला इथून, मग ही स्ट्रिंगची पोझिशन इकडे येणार. इथून सोडून दिलं तर इथं थांबल का? जाऊन नाही, इकडे जाणार. पण इथं थांबल का? नाही, परत मागायला. म्हणजे इथून गेला, परत मागा, एक ऑसिलेशन, परत परत मागा, दुसरं ऑसिलेशन. म्हणजे ऑसिलेशन याचा करेक्ट अर्थ काय पाहिजे? A body performs the same set of movements again and again. One such set of movements is called oscillation. आता ऑसिलेशन मध्ये आपल्याला नेमकं काय स्टडी करायचं आहे या चॅप्टर मध्ये? तर या चॅप्टर मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे हार्मोनिक मोशन. दॅट इज अ सिंपल हार्मोनिक मोशन. That is called as SHM. In short, pick up this SHM. Like you see uniform circular motion, तसंच SHM, simple harmonic motion. आता हार्मोनिक मोशन म्हणजे काय? पहिलं कळवायचं. ज्या मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन साइन आणि कॉस फंक्शन रिप्रेझेंट केलं जातं, त्याला हार्मोनिक फंक्शन म्हणायचं. आणि ती जी मोशन असते त्याला हार्मोनिक मोशन म्हणायचं. मग सिंपल हार्मोनिक मोशन. आता सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आपल्याला स्टडी कशाला करायचं आहे? तर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आता याचा अर्थ बघा कसा आहे. आता याची डेफिनेशन, मॅथमॅटिकल डेफिनेशन लक्षात घ्यायची आहे आपल्याला. पहिलं काय पॉइंट लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो याचा कन्सेप्ट. डायरेक्ट डेफिनेशन आपण पाठ करायची नाही. डायरेक्ट डेफिनेशन पाठ केली तर अंडरस्टँडिंग होणार नाही. यू हॅव टू अंडरस्टँड. आपल्याला अंडरस्टँडिंग महत्त्वाचं आहे, तरच पाठ करावा लागणार. डेफिनेशन अंडरस्टँड झाली तर ती भूकंपट्टी करावी लागत नाही. डेफिनेशन जर अंडरस्टूड झाली नसली तरच भूकंपट्टी करावी लागते. भूकंपट्टी केलेलं ध्यानातनं जाण्याची शक्यता जास्त असते. अंडरस्टँडिंग करून डोक्यात ठेवलेलं ध्यानातनं जातच नसतं. मग आता बघा, सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय? समजा लक्ष द्या, ही एक स्प्रिंग आहे. तुम्ही रेस्ट पोझिशन, त्याला कुठला फोर्स लावलेला आहे? आता मी फोर्स लावला स्प्रिंगला ह्या साईडला, तर काय होणार? या ठिकाणी फोर्स लावल्यामुळं, फोर्स लावला मी अप्लाइड फोर्स ह्या डायरेक्शन मध्ये, त्यामुळे स्प्रिंग मधला एक रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट होतो. ती स्प्रिंग परत जर आपण फोर्सला रिमूव्ह केला तर स्प्रिंग काय होते? ही पोझिशन. म्हणजे इथं जर अप्लाइड फोर्स ह्या डायरेक्शन मध्ये असेल तर रिस्टोरिंग फोर्स ह्या डायरेक्शन मध्ये. अप्लाइड फोर्स ज्या डायरेक्शन मध्ये आहे त्याच डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट होतं. म्हणजे समजा अप्लाइड फोर्स इकडे असेल तर रिस्टोरिंग फोर्स इकडे असणार.
आणि डिस्प्लेसमेंट अप्लाइड फोर्सच्या डायरेक्शन मध्ये असणार. म्हणजे अप्लाइड फोर्स जास्त असेल. आता बघा इथे फॉर्म्युला येतो या डायरेक्टली प्रपोर्शनल टू x. अप्लाइड फोर्स जास्त, डिस्प्लेसमेंट जास्त. आता अप्लाइड फोर्स आणि रिस्टोरिंग फोर्स. आता रिस्टोरिंग फोर्स काय करतो तर रिस्टोरिंग फोर्स हा अप्लाइड फोर्सच्या अपोजिट डायरेक्शन असतो. म्हणजे डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट. समजा हे जर मायनस मी घेतलं इथं तर याचा अर्थ रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय याला लावलेला फोर्स मी जर सोडून ही स्प्रिंग ओढलेली मी सोडून दिली तर काय होणार परत स्प्रिंग कॉम्प्रेस होणार. म्हणजे इथं रेस्ट पोझिशन, इथं फोर्स लावला, इथं डिस्प्लेसमेंट लावलं, परत इथं कॉम्प्रेशन. म्हणजे स्प्रिंग मध्ये इंटरनल एक फोर्स असतो, त्याला इंटरनल रिस्टोरिंग फोर्स असतो. स्प्रिंग आपण जर ओढली आणि जर सोडून दिली तर परत ती पाठीमागे. म्हणजे स्प्रिंग सोडल्या सोडल्या रिस्टोरिंग फोर्स ऍक्शन करतो. मग रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. आणि बोथ आर अपोजिटली डायरेक्टेड. डिस्प्लेसमेंट जर इकडे असेल तर रिस्टोरिंग फोर्स, डिस्प्लेसमेंट जर ईस्टला असेल तर रिस्टोरिंग फोर्स वेस्ट. म्हणजे ही डेफिनेशन आहे मॅथमॅटिकल डेफिनेशन की लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय. द मोशन. आता ह्या मोशन मध्ये कसे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज डिफाइन्ड ॲज द मोशन इन which restoring force is directly proportional to displacement. पण डिटेल मध्ये कसं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज अ लिनियर पिरियडिक मोशन. लिनियर पिरियडिक मोशन in which restoring force is directly proportional to displacement and both means what A and E are oppositely directed. Both are oppositely directed. That means this negative sign indicates that restoring force and displacement are oppositely directed. Mark F is equal to minus X, where K is called force constant. K is called force constant. F is equal to minus X in magnitude. K is equal to F by X. Magnitude लिहिताना F ची मायनस साइन घ्यायची काही गरज नाही. मग K म्हणजे फोर्स कॉन्स्टंट. मग इथे काय येणार रिस्टोरिंग फोर्स डिवाइड बाय डिस्प्लेसमेंट. मग फोर्स कॉन्स्टंट ची युनिट काय आहे न्यूटन पर मीटर. Where displacement is measured in meter and that is called as linear simple harmonic motion. आपण ती कुठली सांगू शकतो the motion of the needle of the sewing machine is the example of linear simple harmonic motion. मग आपल्याला यामध्ये काय करायचं आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन काय झाली. मग लिनियर पिरियडिक मोशन ऑफ बॉडी. व्हॉट इज पिरियडिक मोशन? ऑलरेडी स्टेटेड द मोशन which repeats itself again and again. मग लिनियर पिरियडिक मोशन ऑफ a body in which restoring force is directly proportional to displacement measured from mean position. या चॅप्टर मध्ये सगळ्यात ध्यानात ठेवा डोळ्यासमोर तुमच्या फोटो आला पाहिजे. ए बी ही एक्स्ट्रीम पोझिशन, ही पण एक्स्ट्रीम पोझिशन. ही कुठली एक्स्ट्रीमिटी असेल तर आता या ठिकाणी ज्यावेळी ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी ही निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी ही मीन पोझिशन दॅट इज कॉल्ड एज अ सेंट्रल पोझिशन. पुस्तकात असू दे नाही तर नसू दे मीन पोझिशनचं दुसरं नाव आहे सेंट्रल पोझिशन, तिसरं नाव आहे इक्विलिब्रियम पोझिशन. कारण काही वेळेला क्वेश्चन पेपर मध्ये आपल्या पुस्तकात दिले मीन पोझिशन, क्वेश्चन पेपर मध्ये येतं सेंट्रल पोझिशन. आपण म्हणतो काय सेंट्रल पोझिशन मध्ये तर याचा अर्थ अल्टरनेटिव्ह नाव जी आहे ती पण माहित पाहिजे. दिस इज कॉल्ड ॲज मीन पोझिशन.
This is called as a central position. This is called as equilibrium position. Mean position, central position, equilibrium position. This same meaning. मग आता एक ऑसिलेशन म्हणजे काय? बॉडी इथून इथं येणार आणि इथून इथं जाणार. ही कसली एक्स्ट्रीमिटी? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी की निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी? आता आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिस्टम हे 2 मार्काला क्वेश्चन येतो. तो स्टडी करा पाहिजे. काय नाव आहे बघा? डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. काय असतं ते लिहून ठेवतो मी. डेरिवेशन की बघा, d2x by dt square plus omega square x is equal to 0. काय सोडवलं येतं? तर f is equal to ma हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. मग f is equal to ma फॉर्म्युला वापरताना आता डिफरन्शियल इक्वेशन आपण कसं प्रूव्ह करणार? f चा फॉर्म्युला हा माहित आहे आपल्याला, f is equal to ma आणि दुसरा एक फॉर्म्युला माहित आहे f is equal to kx. आणि इथून इथं जाताना वापरायचा आहे f is equal to minus kx. This is a definition of linear SHM. मग आता डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM कसं आपण प्रूव्ह करणार आहोत? त्यासाठी एक वाक्य, कन्सिडर अ बॉडी परफॉर्मिंग लिनियर SHM. Let m is equal to mass of the body. मग we have from definition f is equal to minus kx for equation 1. You have already studied f is equal to me. What to do? पुढे काय करायचं? इक्वेशन कडे बघितलं की कळलं पाहिजे की पुढे कुठली स्टेप करावी लागेल. मग हे उत्तर येईल. तर इक्वेशन ह्या लिहिलेल्या बघितल्या कळतं. दॅट इज जनरल सेन्स. ही साइड सेम आहे, याचा अर्थ ही साइड सेम असली पाहिजे. पुढे काय करायचं? इक्वेटिंग बोथ द साइड्स. व्हेरी सिंपल. मायनस kx इज इक्वल टू ma. आता मला उत्तर काय पाहिजे? d2x by dt square plus omega square x is equal to 0. आता या m पुढे दिसते का बघा? दिसत नाही. बरं, a चा फॉर्म म्हणजेच काय? बघा, m आणि a म्हणजे काय असतं? dv by dt minus kx. आता बघा उत्तरात काय दिसतंय? x दिसतंय. मग x काय म्हणतो आम्ही? नाही. उत्तरात m दिसतंय का? दिसत नाही. म्हणजे ते घालवणार आहे. थोड्या वेळात घालू. उत्तरात d2x by dt स्क्वेअर आहे. माझं काय आहे? a म्हणजे dv by dt दिली. तुम्ही म्हणा dv by dt नाही. मग थोडं लिहितो बघा. m d by dt आणि v म्हणजे काय? dx by dt आणि हे काय आहे? मायनस kx. आता नंतर मी काय करतोय बघा, या d2x सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह dt डिवाइड बाय dt स्क्वेअर मायनस kx. आता बघा ह्या उत्तरात बघितलं तर काय एक साइड 0 आहे. मग इथे एक साइड 0 करून घ्यायची. मग काय करणार बघा, मी इकडे लिहितो, इथून इकडे लिहितो बघा, हे पलीकडे लिहितो. मग काय हे पलीकडे इकडे काय 0 या d2x by dt स्क्वेअर प्लस kx. आता उत्तरात या d2x by dt स्क्वेअर चा कोएफिशियंट किती आहे? 1. इथे किती आहे? m. डिलीट करून टाका. डिलीट कसा करायचा? ह्या सगळ्या वस्तू असलं डिवाइडेड थ्रू आउट बाय 0 बाय m केलं तर 0 m बाय m काय होणार? मग डिवाइड केलेलं दाखवायचं पण नाही, कॅन्सल झालेलं दाखवायचं पण नाही. डायरेक्ट कॅन्सल झाल्यानंतर जे दिसतं ते इथं डिवाइड बाय m केलं की m बाय m कॅन्सल, 0 बाय m 0 प्लस k बाय m x. आता उत्तर बघा, ही टर्म आली, 0 काय तिकडे चालते, तिकडे चालते, इकडे चालते, ही टर्म आली, x आलं, पण x च्या जवळ काय आहे? ओमेगा स्क्वेअर. सगळंच ऍडजस्ट झालंय. याचा अर्थ ह्याला ऍडजस्ट झाल्याशिवाय पर्याय नाही. याचा अर्थ कोट स्टँडर्ड सब्स्टिट्यूशन k बाय m इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. आणि उत्तर काय आहे बघा, 0 इज इक्वल टू d2x बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x. आणि म्हणजेच हे लिहू शकतो आपण d2x by dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x इक्वल टू 0.
No. This is the differential equation of linear SHM for 2 marks. मग हे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम झालं. मग आता पिरियड ऑफ एसएचएम कसं काढता येईल, डेफिनेशन कशी लिहिता येईल? द टाइम टेकन बाय पार्टिकल. जनरल पिरियडचे डेफिनेशन काय? द टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन. तेच लिहायचं. फक्त पार्टिकल काय करतो, काय करत असतानाचा टाइम, परफॉर्मिंग लिनियर एसएचएम. म्हणजे पिरियड ऑफ एसएचएम म्हणजे काय? द टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन. दॅट इज कॉल्ड पिरियड ऑफ एसएचएम और पिरियडिक टाइम. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? द नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म बाय पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम किंवा एक्झिक्युटिंग. हा एक स्टँडर्ड वर्ड आहे बघा. काय वेळेला परीक्षा विचारतात परफॉर्मिंग म्हणजेच एक्झिक्युटिव्ह. क्वेश्चन पेपर मध्ये हा वर्ड येऊ शकतो. आपल्याला माहित असतं परफॉर्मिंग, तसे तो एक्झिक्युटिव्ह. आपण म्हणणार एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय? तर परफॉर्मिंग म्हणजेच एक्झिक्युटिव्ह. म्हणजे पिरियडिक टाइम ऑफ एसएचएम काय बघा? द टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन व्हेन पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम वर एज पिरियड ऑफ एसएचएम. आणि फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम म्हणजे काय? द नंबर ऑफ ऑसिलेशन्स performed by particle per second. That is called frequency. And up to this you have to study this part, and then for next lecture we have to start new. त्याच्या अगोदर आता लेक्चर आपण थांबवण्या अगोदर काय काय शिकलो बघा. आपण काय शिकलो? लिनियर मोशन म्हणजे काय? लिनियर मोशन द मोशन ऑफ पार्टिकल along a straight line. परत अँग्युलर मोशन म्हणजे काय? सर्क्युलर मोशन इज अँग्युलर मोशन. आपला पहिला चॅप्टर आहे बघा रोटेशनल मोशन. मग तिथं सिलेबस बदललाय म्हणून रोटेशनल मोशन घाबरायची गरज नाही. तर जुन्या सिलेबस मधला सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन हा एकत्रित चॅप्टर केलाय. त्याला नाव दिलंय रोटेशनल डायनॅमिक्स. मग रोटेशनल डायनॅमिक्सचं दुसरं नाव काय? सर्क्युलर मोशन प्लस रोटेशनल मोशन. एकदम सिंपल. मग आता रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये सर्क्युलर मोशन असते. सर्क्युलर मोशन तुम्ही 11वी स्टडी केली आहे, तर त्यातली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जी आहे 11वीतला भाग सोडून पुढचा भाग आपल्याला 11वीतला काही पार्ट सुद्धा आहे असं घेतलेला आहे नवीन सिलेबस. म्हणजे जनरली आपल्याला डिटेल स्टडी पाहिजे, अंडरस्टँडिंग पाहिजे, फुल अंडरस्टँडिंग विथ कॉन्फिडन्स दॅट गिव्स द रिझल्ट. अँड दॅट रिझल्ट हा तो रिझल्ट जो असतो तो रिझल्ट पाठांतराचा असतो. पाठांतराचा रिझल्ट पाठांतर करून मार्क पाडले तुम्ही पुढे टिकणार नाही. 12वी पुढे इंजिनिअरिंगला गेला तर विषय जाणार काय होणार बघा. तर तुमचं अंडरस्टँडिंग कसं पाहिजे? हे आपलं प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग पाहिजे. म्हणजे ऍक्च्युअली काय आहे त्याचं एवढं कळलं पाहिजे तुम्हाला. पुढच्या लेक्चरला तुमच्या काही शंका वगैरे असतील तुम्हाला तर तुम्ही त्या व्हॉट्सअपवर मला विचारू शकता. आज काय झालं आपलं हे झूम मीटिंगचं ते काय वेळेला कनेक्ट होत नाही, त्यामुळे आपण लेक्चर अशा पद्धतीने व्हॉट्सअपवर तुम्हाला पाठवतोय युट्यूबवर करून. तर काय वेळेला आपण झूमवर पण घेऊ शकतो, काही ते कनेक्ट होत नाही, ते पासवर्ड लवकर ऍडजस्ट होत नाही. त्यामुळे आज लेक्चर असे घेतले. पुढच्या लेक्चरला आपण पुढचा भाग बघू. थँक्यू व्हेरी मच.